आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा मामा. सई अगं कुठेस तू? तुला केव्हापासून फोन करतोय आम्ही आणि तुझा फोन पण लागत नव्हता. तर मी आणि ताई किती काळजीत होतो माहितीये तुला. तू काळजी करू नकोस, मी व्यवस्थित पोहोचले. फक्त काल रात्री जरा बराच वेळ झाला त्यामुळे तुला कॉल नाही केला आणि सकाळी नेमके देवळात आले ना दर्शनाला म्हणून फोन स्विच ऑफ ठेवला होता. सॉरी. बर बर झालं का दर्शन व्यवस्थित? पत्रिका ठेवलीस ना नीट? हो, दर्शन छान झालं आणि पत्रिका सुद्धा ठेवली. हा, आणि राहायची सोय रूम वगैरे मिळाली? रूम काय झालं सई? काही काही टेन्शनचं काम आहे का? सई तुला एकटीला पाठवलं त्यामुळे माझंच मन मला खात आहे. मामा अरे तू काळजी करू नकोस, देवांश सर भेटलेत मला इथे. काय? देवांश तिथे आलेत? हो अरे, ते सुद्धा देवीला पत्रिका ठेवायला आले होते. चला, देवांश तुझ्या बरोबर आहेत हे एका अर्थी बरंच झालं. ते तुला भेटले म्हटल्यावरती काळजीच मिटली. देवाचे आभार मानावेत ना तेवढे थोडेच आहेत. तो सगळ्या गोष्टी बरोबर जुळवून आणतो. सई, आता देवांश तिथे आहेत म्हटल्यावरती एक काम करशील? कसलं काम? कसं आहे ना सई, अंजलीसाठी मुलाकडच्यांनी दागिने घेतले पण आपण अजून काहीच दिलेलं नाहीये ना. आणि तुम्ही इथे आलात की लग्नाची धावपळ सुरू होईल. तू एक काम कर, मी तुला पैसे पाठवतो, तू देवांशच्या आवडीचे त्यांच्यासाठी कपडे खरेदी कर. त्या अंजलीला काही तिच्या स्वतःच्या खरेदीतून वेळ मिळेल असं वाटत नाही. आपण त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे ना. एवढं काम करशील? मी तुला पैसे पाठवतो, तू त्यांच्यासाठी कपडे खरेदी कर. हा ठीक आहे, मी घेते त्यांच्यासाठी कपडे. ठेवू मी? हो बाळा, काळजी घे. चला, सई सुखरूप पोचली म्हटल्यावरती माझी काळजीच मिटली. पांडुरंगा, तूच काळजी घे रे बाबा. नानकटाई घ्या ना. या ऑल ओके? हो. का त्या डिरेक्टरने आणि प्रोड्युसरने मला असं नटलेलं बघितलं ना ज्वेलरी मध्ये, किती खुश होणार आहेत. नुसते खुश नाही, फिदा होणार आहेत ते माझ्यावर. पैसाच पैसा. चौकात चौकात माझे बॅनर्स लागतील. इंट्रोड्युसिंग एस, फीचरिंग अंजली चोरगे. रस्त्याने जाताना माझ्या मागे गर्दी होईल. मला मास्क घालून फिरायला लागेल का? नाही, मस्त बॉडीगार्ड्स ठेवेल. 4 बॉडीगार्ड्स पुढे, 4 बॉडीगार्ड्स मागे. मग मला इंटरनॅशनल फिल्म्स मिळतील. एक दिवस शूट पॅरिस मध्ये, एक दिवस शूट लंडन मध्ये. ग्लोबल स्टार होणार आहेस एसी तू, ग्लोबल स्टार. मला माझी टीम ठेवायला लागेल. मॅनेजर, एक असिस्टंट, हेअर स्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट, या सगळ्यांना घेऊन फिरेन मी. ते माझ्या मागे मागे, मी त्यांच्या पुढे पुढे. फ्लॅश 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 फ्लॅश. पापराझीस, सगळे पापराझीस माझे फोटो काढतील. कोण कोण? अरे तुझे दिवस आलेत आता. छान झाली ना शॉपिंग? हो, माझ्या मनासारखी झाली. पण तुम्हाला आवडले ना कपडे? ऑब्वियसली आवडले. यू नो व्हॉट,
मला शॉपिंग करायची तशी सवयच नाही. म्हणजे माझ्याकरता शॉपिंग आई आणि जानूच करतात ना नेहमी, म्हणून. आणि आज तुम्ही केली, छान वाटलं. सई, पण हे कपडे अंजलीला आवडतील ना? नाईस. निघायचं? एक मिनिट. काय काय अहो काय झालं, काय हवंय मला सांगा. आधी बेल्ट तर काढा. असा कसा हात पोहोचणार आहे तुमचा? सई काय चाललंय? मी हेल्प करू शकतो तुम्हाला. एक मिनिट. सर, तुमच्याकडे ब्लॅक पेन किंवा स्केच पेन असेल तर द्या. थँक्यू. हे काय करताय तुम्ही? काय म्हणजे? माझ्या मामाचा अपमान होऊ नये ना म्हणून केलंय. म्हणजे तुमच्या आत्याला, म्हणजे भैरवे मॅडमला स्वस्तातल्या काही गोष्टी चालत नाहीत ना. परत त्या मामाला काहीतरी सुनावणार, त्यापेक्षा किंमत वाढवलेली चांगली ना. स्मार्ट. आणि या स्मार्टनेसला काय म्हणतात माहितीये ना? जुगाड. करेक्ट. नाईस. निघायचं मग आपण आता? हे झालं ना? हा, मला बाकीच्या कपड्यांचे पण प्राइस चेंज करायचे. तुम्ही गाडी स्टार्ट करा, तोपर्यंत मी हे काम करते. ओके. सीमाला सांगून ठेवलं होतं मी, स्टफ भेंडी आणि दाल फ्राय करा. तिखट मात्र कमी घाला, ताईंना आवडत नाही, माहितीये ना. अरे यार, देवांची आई इकडे काय करतेय? सही द्या ते इकडे. नाही, जमताय मला. अहो, तुम्हाला सगळंच जमतं बाबा, पण मला मदत करायची आहे तुम्हाला. आणि नेहमी माझ्याकरता केली ना आपण ही शॉपिंग, तो द्या इकडे. पण हे कपडे आवडले ना तुम्हाला? ऑफकोर्स आवडले. चालेल, बाय. मग बाय म्हणजे? बाय म्हणजे बाय, टाटा असं. बायच्या समानार्थी शब्द नाही विचारलेत मी सही तुम्हाला. अचानक बाय का म्हणताय असं विचार. हो, कारण मामाने जे काम सांगितलं होतं ते झालंय ना आता. आणि असंही सर, काल रात्री काही ऑप्शन नव्हता माझ्याकडे, म्हणून मला तुमच्या सोबत त्या हॉटेलच्या रूम मध्ये राहावं लागलं. पण आता दिवस आहे की नाही, मी हॉटेल सुद्धा शोधू शकते आणि राहू पण शकते. एका रात्रीचाच प्रश्न आहे सर. आणि असंही सकाळी बस पकडून मी लगेच मुंबईला जाणार आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही आता हॉटेलमध्ये जा आणि आराम करा. मी निघते. बाय. सही 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 सही. एक मिनिट जरा थांबा, मला विचार तर करू द्या. सर, आता यात काय विचार करायचा? हे बघा, तुम्ही विचार करणार, त्यात वेळ घालवणार आणि मग एक मिनिट, फोन आलाय मला, एकच मिनिट. या, हॅलो, हाय. दॅट्स ग्रेट. तुम्ही मला लोकेशन पाठवा. या, पोहोचतो थोड्या वेळा. थँक्यू सो मच. चला, आपली राहायची सोय झाली आहे. आपली म्हणजे? आपली म्हणजे आपली, आपल्या दोघांची. तुमची माझी, माझी तुमची. आपलीचा अर्थ कळलाय मला, पण हे तुम्ही स्वतःच कसं काय ठरवलं डायरेक्ट? तुम्ही पण ठरवलंच असतं ना सई, सो मी आधी ठरवून टाकलं, इतकंच. चालायचं? चला. नाही, दरवेळी नाही ऐकणार आम्ही तुमचं. सई, मी तुम्हाला माझ्या बरोबर फक्त चला असं म्हणतोय, माझ्या बरोबर राहा असं म्हणत नाही. म्हणजे मी ना असं एक टेंट बुक केलाय आपल्याकरता. येस, असा मस्तपैकी निसर्गाच्या कुशीत टेंट येतो. नाईट कॅम्प आहे ना ऍक्च्युली. सो छान वाटेल. आजूबाजूला हिरवी झाडी असतील आणि अशीच झाडी असतील, याच्यापेक्षा चांगली पण असतील, आय डोंट नो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे
आपल्याला सकाळी सकाळी मस्त सनराईज बघायला मिळेल. आणि आजचा सूर्यास्त सुद्धा बघायला मिळेल. एक्झॅक्टली. करायचा. तू कोण आहेस? मी अंजली, तुझ्या आतली मी. काय? हो गं. यार मी इतकी ब्युटिफुल आहे की मी स्वतःलाच बघून चिट्टी मारतेय. झालं स्वतःचं कौतुक करून? नाही नाही, थांब, अजून बाकी आहे. मी पहिल्यांदाच समोर स्वतःला बघते. कसली ब्युटिफुल आहे यार मी. इतकी टॅलेंटेड, इतकी यंग. अगं बास आता. स्वतःचं कौतुकच करत बसणार आहेस की पुढे काय करायचं ते ठरवणार आहेस? यार तोच तर प्रॉब्लेम आहे ना. काय करायचं तेच कळत नाहीये. इतकं कन्फ्युजन आहे माहितीये. इतकं काही कन्फ्युजन नाहीये. चुपचाप लग्न कर. पण लग्न केलं तर माझं हिरोईन होण्याचं ड्रीम, त्याचं काय? आणि तुला काय गॅरंटी आहे की तुला ही फिल्म मिळेलच? टोनी म्हणाला मला, आणि टोनी ना माझ्याशी कधीच खोटं बोलत नाही. अगं तो टोनी अजून स्वतःच्याच लाईफ मध्ये सेट आहे का? तोच स्ट्रगल करतोय आणि तो तुला सेट करणार आहे. आणि तो म्हणतोय त्या डिरेक्टरला, प्रोड्युसरला भेटली तरी आहेस का तू? त्यांचा फेस तरी पाहिलास का? नाही ना. आणि तू म्हणतेस तसं, समजा नाही झालं, तसं नाही झाल्या गोष्टी वर्कआउट, तर काय करणारस तू? हो यार, असं झालं तर मी काय करू मग? हे बघ, जे हातात आहे ना ते सोडून पळू नकोस. आता इतकी गोल्डने भरलेली बॅग घेऊन तू निघाली होतीस. समजा रस्त्यात चोरीला गेली असती, कोणी घेतलं असतं, मग काय केलं असतंस तू? संपलं असतं ना सगळं. अंजली, इतका विचार करण्यासारखं काही नाहीये यात. अगं 10 करोड रुपये तुझ्याकडे चालत आलेत आणि तू त्या पैशांना नाही म्हणतेस, त्याच्याकडे पाठ फिरवतेस. इतकी सेट लाईफ सोडून तुला स्ट्रगल करायला का जायचंय? माझं ऐक, देवांशी लग्न कर. मस्त सेट लाईफ होईल. एन्जॉय कर. प्रॉपर्टी, पैसा, बँक बॅलन्स, बंगलो, ट्रॅव्हल हे सगळं तुझं होईल. आणि फिल्म कुठे पळून जात नाहीये. लग्न झालं की 1-2 वर्षात सांगून टाक देवांशला की तुला फिल्म करायची आहे, तुला ऍक्टिंग मध्ये इंटरेस्ट आहे. तुझा देव करेल ना तुझ्यासाठी फिल्म प्रोड्यूस. नाही, मला नाही वाटत देवांश असं सगळं करेल. त्याच्या घरचे खूप लो माइंडेड आहेत का. उलट मलाच तिकडे जाऊन खूप रूल वगैरे फॉलो करून राहावं लागणार आहे. मला तिथे असं फ्रीली नाही जगता येणार. अगं ते सुरुवातीला फक्त. आत्ता कुठे देवांश तुला ओळखायला लागलाय. हळूहळू तो तुझ्या प्रेमात पडेल आणि तो तुझ्या प्रेमात असा वेडा व्हायला हवा ना की तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्याने ऐकायला हवी. मग बॉस एक काय 10 फिल्म्स प्रोड्यूस करेल तो तुझ्यासाठी. काय स्मार्ट आहेस ग तू. आवडलंय मला हे. असंच करूया. Yes! अशी का असतेस? हसायला काय झालंय? अगं देवांश राहिला तर तू वेडं करशील ना त्याला. म्हणजे काय म्हणायचंय तुला? म्हणजे गुरुजींनी काय सांगितलं ते लक्षात आलं तुझ्या? तुझी आणि देवांशची पत्रिका कुठे जुळली आहे? त्याच्या पत्रिकेत लिहिलंय तसं, जर समजा देवांशच्या आयुष्यात खरंच काहीतरी बरं वाईट झालं तर काय करणार आहेस तू? हो यार, ही पण पॉसिबिलिटी आहेच ना. खरंच जर तसं काही बरं वाईट झालं त्याला तर मी काय करणार आहे मग? त्याच्या घरचे पण मला नाही वाटत की मला सपोर्ट करतील या सगळ्यामध्ये. नको नको, मला तरी वाटतं मी फिल्म केली पाहिजे, तेच बेस्ट आहे. मी ना आपली टोनी सोबत जाते, फिल्म करते मस्त. करेक्ट आहे. झालं. खाल्लीस माती. म्हणजे आता काय केलं मी? अगं जरा डोकं वापर. माझं डोकं आणि तुझं डोकं सेमच आहे, कळलं ना? ते ठीक आहे. समजा तुझ्या लग्नानंतर देवांशला खरंच काहीतरी झालं बरं वाईट, तरी पण तू त्याची बायको म्हणून त्याची सगळी प्रॉपर्टी
तुझ्या नावावर येणार आहे. कळतंय? हवी तेवढी मज्जा कर मग. आणि आता हे जायचं पळून वगैरे ना सगळं डोक्यातून काढून टाक. त्या टोनीला मार गोळी आणि चुपचाप लग्न कर. 10 करोडची मालकीण व्हायचं ना? हो. चल मग तयारीला लाग. रेडी होते? कसली स्मार्ट आहेस ग तू. गुड गर्ल. ऑल द बेस्ट. थँक्यू. चला तर मी रेडी होते पटकन मस्त. काय? हेलो. हाँ अंजलि, अरे कब से फोन मिला रहा हूँ यार तुम्हें. तुला सांगितलं ना मी बिझी. तुला कळत नाही का इतक्या वेळा मी फोन कट करते उचलत नाहीये म्हणजे. अरे अंजलि, मैंने तुझे ये बोलने के लिए फोन किया है की त्या डायरेक्टर्सला भेटायला सगळे अरेंजमेंट्स केले मी. हा टोनी, हे बघ मी त्या प्रोड्युसरला नाही भेटू शकत. काय? आय एम सॉरी बट मी खरंच नाही येऊ शकत त्याला भेटायला. यार अंजलि, तू ऐसे कैसे कर सकती है. मैं तुला बोललो होतो ना की असा चांस सोडू नका. यार मैंने फ्लाइट्स की टिकट की अरेंजमेंट्स भी कर रखी हैं. यार अंजलि प्लीज डोंट डू दिस. ट्राई टू अंडरस्टैंड यार. टोनी ते सगळं ठीक आहे पण यार मला इथे लॉटरी लागली यार. कसली लॉटरी? ते सगळं ना मी तुला नंतर सांगेन. पण आता मला तुला हे सांगायचंय की माझं आणि देवांश जहागीरदारचं लग्न ठरलंय आणि हे फायनल आहे. आता तुम्हाला कॉल वगैरे करत जाऊ नकोस. माझ्या इनलॉजला नाही आवडत ते. तुझा आणि माझा संबंध संपला. ओके बाय. अरे अंजलि मेरी. चला जब देखो फोन काट देती है. ये लड़की है ना, ये सिर्फ अपने मतलब की लड़की है. पता नहीं क्या समझती है अपने आप को. कभी बोलते फिल्म करनी है, कभी बोलते फिल्म नहीं करनी. क्या मंदिर का घंटा बना के रख दिया इसने. कोई नहीं, शादी करनी है ना इसको. ऐसे नहीं छोड़ूंगा. मैं भी दिखाता हूं कैसे देवांश के साथ शादी करती. शादी का मंडप से नहीं उठा के लाया ना तो मेरा नाम टोनी नहीं. आई मी रेडी आहे. निघूया आपण. हो निघूया. मोठं काम करायला चालली आहेस ग. नीट व्यवस्थित कर. आणि काही गोंधळ घालू नको. जानकीताई सांगतील त्याप्रमाणे कर. वंच, अहो तुमची भाची मोठ्या कामासाठी चालली आहे. ऑल द बेस्ट नाही करणार तिला. अंजली, जे होईल ते सगळं चांगलं होईल. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू आत्या. पाया पडते. अगं आधी त्यांचे आशीर्वाद. हो आहेतच. चला निघतो आम्ही आता. हा हो हो. एक मिनिट. हा हॅलो. हॅलो जानकी. हा बरं, आजचा प्लॅन आपल्याला कॅन्सल करावा लागेल. का? काय झालं असं अचानक? मला ना गुरुजींचा फोन आला होता. तर मी त्यांना या जमिनीच्या व्यवहाराबद्दल बोललो. तर ते मला असं म्हणाले की आज हा व्यवहार करू नका. हा व्यवहार करण्यासाठी लग्नानंतर चांगला मुहूर्त आहे. तेव्हा आपण एक काम करूया की आजचा प्लॅन कॅन्सल करून टाकू आणि हा जमिनीचा व्यवहार आपण लग्नानंतर करू. ठीक आहे? हो का? बरं. नाही आता गुरुजींनीच सांगितलंय म्हटल्यावर आपल्याला काहीच करता येणार नाही ना. हरकत नाही, मी येते घरी मग. हा हो हो ठेवतो मी फोन. हा काय झालं? काही अडचण आहे का? नाही अडचण अशी काही नाही, पण आज व्यवहार करता येणार नाही. हे सांगत होते की गुरुजींचं असं मत आहे की व्यवहार आता लग्न झाल्यानंतर केला तर बरं होईल. अंजली बाळा, आय एम व्हेरी सॉरी. आज आपल्याला काहीच नाही करता येणार ग. पण लग्नानंतर चांगला मुहूर्त आहे, तेव्हा आपण सगळे मिळून जाऊया. हा ठीक आहे आई, काहीच प्रॉब्लेम नाही. आपण नंतर कधी करू शकतो ना. शहाणी आहे ग माझी सून अगदी.
माफ करा, तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला. खरं तर मलाच खूप घाई झाली होती, पण आम्ही कधी गुरुजींचं म्हणणं टाळत नाही ना, म्हणून. थँक्यू सो मच. थँक्यू. ओके गाईज, प्लीज यू गाईज कॅरी ऑन. सॉरी, पण मला काहीच येत नाही. खोटं बोलताय ती? हा, स्कूलमध्ये टीचर आहेत, इतक्या स्टुडंट्सला शिकवतात, म्हणजे यांना पण काहीतरी येतच असेल ना. तू मस्त असं गाणं गा. हा सई, गाणं मला गाणं नाही गाता येत. प्लीज नको ना. असं कसं? गाणं तर म्हणू शकतेस तू. ठीक आहे, मी प्रयत्न करून बघते. सावल्या फुलांच्या पावले ही फुलांची वाट हळवी वेचताना, सावर रे मना सावर रे सावर रे. मला माहिती नव्हतं माझी मैत्रीण इतकं चांगलं गाते. सई, तुम्ही सिरियसली खूप ग्रेट आहात. माझा टर्न झाला, आता तुम्ही खेळा. काय होतंय मला? सारखं असं का वाटतंय की काहीतरी खूप महत्वाचं सुटतंय माझ्या हातातून. अपेक्षित नसताना कोणीतरी आपल्या उंजळीत चाफ्याची फुलं द्यावीत आणि त्याचा सुगंध मी माझ्यात भरून घेईपर्यंत ती फुलंच माझ्यापासून हिसकावून घेतली जावीत. असं का फील होतंय मला? पण ती चाफ्याची फुलं माझ्यापासून दूर जरी केली तरी माझ्या मनाच्या कोपऱ्यात जागा करून राहिलेल्या सुगंधाचं काय करू मी? त्यांना कसं बाहेर फेकून देऊ माझ्यातून, माझ्या मनातून? आणि ते माझ्या हातात सुद्धा नाहीये ना. मला माहितीये देवाण सरांचं लग्न अंजली सोबत ठरलंय. त्यांचं अंजली सोबत आयुष्यभराचं नातं जोडलं जाणार आहे. सगळं कळतंय मला, पण वळत का नाहीये? का? खरं तर अंजलीचं काही वाईट व्हावं असा विचारही माझ्या मनात कधी चुकून सुद्धा येत नाही. तिचं चांगलं झालं तर आनंदच आहे मला. पण माहित नाही, आज माझ्या मनात एक विचित्र पोकळी निर्माण झाली आहे आणि ती
मी कशी भरून काढू? आज एक गोष्ट मी कबूल करते की मला आवडलं असतं देवाण सरांना आयुष्यभर साथ द्यायला. मी माझ्याही नकळत स्वप्न बघायला लागले होते, पण काही क्षणातच त्या स्वप्नांचा चोरा झाला आणि माझ्या हातात फक्त तुटलेल्या स्वप्नांचे तुकडे उरले. असे तुकडे जे कधीच जोडले जाऊ शकत नाही. खरं तर ही परिस्थिती मी स्वीकारण्याचा प्रयत्न करतेय, पण देव का माझी परीक्षा घेतोय? मी जितकं देवाण सरांपासून लांब जाण्याचा प्रयत्न करते तितकंच तो देवाण सरांना माझ्या समोर आणून उभं करतोय. का? पण काही असलं तरी मी माझं मन भरकटू देणार नाहीये. जे माझ्या नशिबातच नाहीये त्याचं दुःख का करत बसू मी? जे आहे ते मला स्वीकारावं लागेल. झोप नाही येत? नाही, थोडा वेळ बसते इथे झोप येईपर्यंत. कंपनी हवी? नाही, नको, मला एकटीला बसायचं आहे. म्हणजे एकांत हवाय? यू शुअर? मी जाऊ? हो. ओके, बाय. बाय. सर, माझी इच्छा असली किंवा नसली तरी तुम्ही माझ्यापासून दूर जाणारच आहात. काम कोण करणार मग घरातली? अगं वहिनी, मी आहे, मी करते सगळं. वंच, अहो हत्ती एवढी कामं पडली आहेत घरात. तुम्ही आपल्या हळू 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 मुंगीच्या वेगाने कराल, चालणार आहे का ते? आणि नको, तुमच्याच्याने नाही होत आता काही. वंच, तुमची लेक येईल, ती करेल पटापटा काम. हा, तुम्ही एक काम करा, यांच्या बरोबर पत्रिका वाटायला जा. ओ, घेऊन जा यांना बरोबर. मला केवढी कामं पडली आहेत. मुख्य म्हणजे खरेदी करायची. एवढ्या मोठ्या माणसांशी सोयरीक जमली आपली.
काय हो, उगाच काहीतरी उचललं बाजारात दिलं असं नको व्हायला. ती बॉबकटवाली माहितीये ना काय बोलली त्या दिवशी, पुन्हा शोभा करून घ्यायची का? हे बरं का, आपल्यालाच आवरावं लागेल हे सगळं. ती गेलीये तिकडे. का काढले असतील तू एवढे कपडे? अच्छा, तिकडे घेऊन जायला काढलेस का? बॅग बिग भरायला घेतलीस की काय? मॉम, तुझ्या डोक्यात काय कांदे बटाटे भरलेत का? ए बाई, मी सरळ साधा प्रश्न विचारलाय, त्याचं सरळ साधं उत्तर दे ना. का माझी अक्कल काढतीयस? अगं, मी हे असे सेल मधून घेतलेले चीप कपडे कशाला घेऊन जाईन तिकडे? तिकडे मी स्टँडर्ड हाय क्लास लक्झरी कपडे घालेन ना मॉम. ते बरोबरच आहे म्हणा. नाही, तिकडे गेल्यावर त्यांच्यासारखीच राहा. बरोबर आहे तुझं. हे कपडे का काढलेस? काय करणार म्हणजे? पुअर लोकांना वाटून टाकणार. किती लकी असतील ते लोक जे एसीचे कपडे यूज करतील. नाही, नशीब तर काढलंच आहे माझ्या लेकीने. जहागीरदारांची सून होणार आहे. पण हे अंजली, लग्नात अगदी छान दिसली पाहिजेस तू. म्हणजे त्या लोकांनी म्हणायला हवं, आजपर्यंतच आयुष्य गेलंय साध्या सुध्या मध्यमवर्गीय घरात, रुबाब मात्र महालातल्या राजकुमारी सारखा आहे. हो म्हणजे मॉम, माझ्या वेडिंग साठी अशी मस्त हिरोईन सारखी रेडी होणार आहे ना मी. बरं झालं तू आठवण केली. मला ते हेअर मेकअप त्यांना सगळ्यांना कॉल करायचा, ट्रायल वगैरे घ्यायची. थँक्स यार मॉम. नाही, ते सगळं तू करत जे काय करायचंय ते. पण आहे, मी मानपानाच्या साड्यांच्या खरेदीला चालले आणि बाबा आणि आत्या पत्रिका वाटायला गेले. ते येईपर्यंत कुठेही जाऊ नकोस, कळलं? काय का तुझा फोन वाजतोय सारखा सारखा? अगं ते फ्रेंड्सना मला सारखे सारखे कॉल करतात. त्यांना कळलं ना की मी देवांश जहागीरदार सोबत लग्न करते. खूप एक्साइटेड आहेत ते लग्नाला यायला. नजर नको लागायला गो बाई माझ्या लेकीला. चालू दे तुझं, मी आलेच. बाय. टोनीला ना एकदा सांगितलेलं कळतच नाही करायची मला ती फिल्म. आता मी देवांशच्या लाईफ मधली हिरोईन होणार. हिरोईन एसी जहागीरदार. अरे अंजलि, फोन उठा. बार बार फोन कट करते हैं. ये अंजलि है ना, ये सेल्फिश लोकांची बाप आहे. जब काम होता ना बड़े प्यार से बात करती है, और जैसे ही काम हो गया लात मार के बाहर निकालते हैं. आता तर मला कठीण वाटतंय. टोनी, तिने त्या बिझनेसमॅनशी लग्न करायचं ठरवलंय. मला वाटत नाही आता ती तुझ्या बरोबर येईल. असं कसं नाही येत ते बघतोय ना मी. माझा एक टोनी, सोडून दे तिचा विचार. जाऊ दे, मरू दे. ऐसे नहीं जाने दूंगा मैं. ऐसा कैसा जाओ दे? जब तक उसको तड़पते हुए नहीं देखूंगा ना, तब तक नहीं छोड़ूंगा वहां से. पण आता ती तुझ्या बरोबर येणारच नाहीये, तर काय करणार आहेस तू? उसको शादी के मंडप से उठा के लेके आऊंगा. कुठे चाललायस तू? दुल्हन को बगाने. अरे वेडेपणा करू नकोस टोनी. टोनी, ऐक. टोनी, अरे तू टेंशन क्यों ले रही है? मी चाहे टोनी. ओ एक सेकंड इधर. अरे इधर तो आना.
ओह माय गॉड, किती छान दिसशील ना या ड्रेस मध्ये. मानना पडेगा, तुझी चॉईस आहे ना खूप सॉलिड आहे. हा अरे तू इथे काय करतोस घरात? अरे काय करतोस म्हणजे काय? अरे मिलने आया हूं तुझे, और क्या है? तू वेडा आहेस का? तुला कळत नाहीये का? तुला इथे कोणी बघितलं तर माझा मेजर प्रॉब्लेम होईल. अरे बेबी काही प्रॉब्लेम नाही होईल. मी परफेक्ट टाइमला आलो आहे इथे. तो मुझे पता है इस पूरे घर में कोई भी नहीं है. इकडे बस ना. अरे बस काय बस, तुला कळत नाहीये का? तुला इथे बघितलं तर प्रॉब्लेम होईल यार. मी तुला सांगितलं ना, आपण आता आधीसारखे भेटून बोलू नाही शकत. माझं लग्न ठरलंय, वेडिंग होणार आहे माझं, कळतंय का? बेबी वही समझाने आया हूं तुझे. क्या हुआ है तुझे? दिमाग खराब हुआ है क्या तेरा? एक बात बता, इतनी उम्र में क्या अभी मम्मी बनने का शौक चढ़ गया तुझे? हे काही बोलू नकोस. अंजली मी फक्त बोलतोय आणि तू तू काय करतोय? तू तो कर रही है ना. अंजली अपने हाथ से क्यों अपने आप को फांसी का फंदा बना रही है? अरे मान लिया वो फंदा सोने का है, लेकिन उससे जान जाएगी तेरी. समझ में नहीं आ रहा तुझे? तुम्ही हे बघ, असं काही होणार नाहीये. मी ना सगळ्याचा विचार करूनच हा डिसिजन घेतलाय, कळतंय का? काय विचार केलंस तू? यही ना कि शादी करके तेरे पास बहुत सारा पैसा आ जाएगा. हो, लेकिन उससे क्या होगा पता है? शादी करने के बाद तेरे पास पैसा तो बहुत सारा आ जाएगा, लेकिन उसे तू खर्च नहीं कर पाएगी अपनी मर्जी से. जानती है क्यों? क्योंकि वो देवांश और उसकी फैमिली तुझे ना बिल्कुल सजा धजा कर, तुझे तैयार करके ना सोने के पिंजरे में रखेंगे. लेकिन तेरे अपने ड्रीम्स, तेरा अपना काम, तेरे अपने सपने, तेरे अपनी चॉइसेस, कुछ भी नहीं होगा तेरे पास. आणि सोच, अगर तू हीरोइन बनती तो तेरे पास दोनों चीजें होंगी, तेरा पैसा भी और तेरी सेटिस्फेक्शन. अरे अंजलि सुन, या लग्ना बिग्नाच्या मार्गोळी आणि चल माझ्या बरोबर. तो प्रोड्यूसर वेट करतोय तुझी. चल. अरे तुम्ही अंजलि क्यों इतना सोच रही है? मैं बोल रहा हूँ चल चल चले चल. नाही यार टोनी, टोनी आधी तू या घरातून बाहेर निघ. तुला इथे बघितलं ना तर मेजर प्रॉब्लेम होईल यार मला. तू तू प्लीज तू बाहेर. अरे अंजलि, अंजलि मेरी बात तो सुन. नहीं, तू बाहर चल. अरे अंजलि मेरी. जाऊ ना. अरे यार बाबा मेरी बात तो सुन तू. हा नमस्कार. हो हो, तुम्ही घरात आहात ना, तेच विचारायला फोन केला. हा आम्ही येतोय तिकडे पत्रिका द्यायला. हो ठीक आहे, ठीक चालेल चालेल. ताई बरं वाटत नाही का तुला? नाही अरे बरं आहे मला. पाणी देऊ का? हा दे थोडस. ठीक आहे. हळू. ताई मी काय म्हणतो, तर 2-3 घरच राहिले, तर त्या पत्रिका आपण नंतर देऊयात ना, नाहीतर मी देईन उद्या. नको अरे मधू, मी बरी आहे, जाऊया आपण. हे बघ आता किती राहिल्यात? 2-3च ना. मग हे बघ, आता तुझ्या एकुलत्या एका मुलीचं लग्न, सगळे पाहुणे रावळे आले पाहिजेत ना, भेटी गाठी होतील रे नातेवाईकांच्या. आणि मी बरी आहे, काही होत नाहीये, जरा बाहेर पडत नाही ना म्हणून थोडे अस्वस्थ झाले, बाकी काही नाही. चल. नक्की? हो जाऊया. चल. काही वाटलं तर सांग मला, आपण कुठेतरी थांबूयात, बसूयात. सांग सांग. आलंच. अरे अरे अंजलि अरे मेरी बात तो सुन. मेरी बात तो सुन ले एक बार तू. यार खूप सुनलं मी तुझं. तुम्ही आता माझा डिसिजन झालाय, तू मला कन्फ्यूज करू नकोस. अंजलि तू रॉन्ग डिसीजन घेतेस ना. हाँ? देख तू मेरी दोस्त, अगर तेरे साथ कुछ गलत होगा ना तो मुझे बुरा लगेगा ना. प्लीज ट्राई टू अंडरस्टैंड. तुम्ही यार आता या सगळ्यावर आपण नको बोलूया. तू जा नाही दुनिया. अरे अरे अंजलि यार प्लीज ट्राई टू अंडरस्टैंड ना. मैं क्या बोल रहा हूँ, प्लीज ट्राई टू अंडरस्टैंड. थँक्यू मला इथे लवकर सोडल्याबद्दल, आणि ट्रिपमध्ये तुम्ही मला जी काही मदत केली त्यासाठी सुद्धा थँक्यू. थँक्स टू यू सई. तुम्ही माझ्या बरोबर आलात, मला इतकी चांगली कंपनी मिळाली.
आणि आपलं देवीचं दर्शन पण छान झालं. आय मीन सगळंच छान झालं. हो, सगळं काही व्यवस्थित झालं. ठीक आहे, मी निघू आता.